नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। विद्यार्थी मित्रांनो, बघा काल 19 म्हणजेच कालच्या आधी 19 तारखेला तुमच्या 7 मेरिट लिस्ट पब्लिश झालेल्या होत्या आणि त्यानंतर काल रात्री बघा ज्या उर्वरित 7 पदांच्या मेरिट लिस्ट होत्या त्या देखील पब्लिश झाल्या। त्यामध्ये बघा सर्वात मोठे पद येते लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन आणि समाजसेवा अधीक्षक। तर या सर्व मेरिट लिस्ट अवेलेबल झालेल्या आहे। ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही त्या डाउनलोड करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही त्या बघू शकता। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लॅब टेक्निशियन या पदाची जी मेरिट लिस्ट आली आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत की यामध्ये कॅटेगरी वाईज कोणाचे कसे सिलेक्शन झालेले आहे, ओपनमधून कोणाचे सिलेक्शन झालेले आहे, त्यामध्ये महिला आणि सामान्य जागांमध्ये कोणाचे सिलेक्शन झालेले आहे, ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससी, एसटी, एसबीसी, एससीबीसी, एनटी सर्व कॅटेगरीच्या आपण या ठिकाणी सिलेक्शन कोणाकोणाचे झाले ते बघणार आहोत। तर हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे आणि त्यापूर्वी फक्त तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे, चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल किंवा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की DMER संबंधित पुढे ज्या पण अपडेट्स येतील त्या सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळतील। तर यानंतर देखील DMERची प्रोसेस बाकी आहे, ही फायनल मेरिट लिस्ट नाही। यानंतर आणखीन DMER जे आहे ते सिलेक्शन लिस्ट पब्लिश करतील, त्यामध्ये कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी कोण कोण पात्र आहे ते त्यांनी सांगतील आणि सोबत वेटिंग लिस्टवाले सुद्धा ते त्या ठिकाणी घोषित करतील आणि त्यांना बघा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी सिलेक्शन आणि वेटिंग लिस्टवाल्यांना बोलवले जाईल। कारण की बघा जे सिलेक्ट झालेले मुलं असतात ते काय करतात, तर त्यांना जर वरचे पद मिळाले किंवा दुसऱ्या एखाद्या ठिकाणी सिलेक्शन झालं तर ते त्या ठिकाणी उपस्थित राहत नाही, त्यामुळे जे वेटिंग लिस्टवाले राहणार आहे त्यांना देखील तिथे बोलवलं जाणार आहे। आता लॅब टेक्निशियनसाठी बघा, लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंटच्या लिस्ट जर तुम्ही बघितल्या सिलेक्शनच्या लिस्ट, तर यामध्ये खूप साऱ्या मुलांचे रिपीटेड नाव आहे। तर यामध्ये सर्वजण प्रिफरन्स जे आहे ते लॅब टेक्निशियन या पदासाठी देणार आहे आणि मॅक्झिमम मुलं लॅब टेक्निशियनसाठी जाणार आहे। त्यामुळे जर तुमचं लॅब असिस्टंटमध्ये थोड्या मार्काने जर तुमचं सिलेक्शन या ठिकाणी राहणार असेल तर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं, तुमचं वेटिंग क्लिअर होऊ शकतं, कारण की त्यापैकी खूप सारे मुलं लॅब टेक्निशियनला प्रिफरन्स देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सर्व काही माहिती तुम्हाला डिटेलमध्ये मिळणार आहे। आपण पूर्ण अभ्यास करून हा व्हिडिओ तयार केलेला आहे, डिटेल ॲनालाइज केलेला आहे, 2 ते 3 तास संपूर्ण ही माहिती कलेक्ट करायला लागलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी बॅड कमेंट करण्यापेक्षा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सर्व माहिती नीट समजून घ्या। तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, बघा हे आपले टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, याची लिंक तुम्हाला या सेम व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही हे चॅनल जॉईन करून घ्या। जर तुम्ही लॅब टेक्निशियनची मेरिट लिस्ट अजूनपर्यंत डाउनलोड केलेली नसेल तर यामध्ये आपण ती बघा अपलोड करणार आहोत थोड्या वेळाने, तर यावरून तुम्ही ती डाउनलोड करू शकता। तर यामध्ये लॅब असिस्टंटची आपण मेरिट लिस्ट टाकलेली आहे, याच प्रकारे लॅब टेक्निशियनची देखील थोड्याच वेळात त्यामध्ये अपलोड होणार आहे, ते तुम्ही बघून घ्या आणि यावर तुम्हाला महत्त्वाचे अपडेट्स मिळत राहतील। तर लॅब टेक्निशियनचे आता आपण बघूया कोणाकोणाचं सिलेक्शन होणार आहे, फायनल सिलेक्शन कोणाचं कन्फर्म होणार आहे। तर यासाठी तुम्हाला बघावं लागेल की वॅकन्सीज किती होत्या लॅब टेक्निशियनच्या। तर अतिशय चांगलं आणि सन्मानाचं पद आहे लॅब टेक्निशियन आणि खूप सारे मुलं या पदाला प्रिफरन्स देत आहेत। तर 181 इतक्या टोटल भरपूर जागा लॅब टेक्निशियन पदासाठी होत्या। वेतन श्रेणी देखील तुम्ही बघू शकता, वेतन श्रेणी याची लॅब असिस्टंटच्या कॉम्पेअरमध्ये खूप चांगली वेतन श्रेणी आहे, 35,400 ते 1,12,400 याची वेतन श्रेणी राहणार आहे। तर सुरुवातीला आपण अतिशय महत्त्वाच्या बघा अराखीव जागा बघूया किती होत्या। तर अराखीव जागा 52 होत्या आणि या 52 पैकी 17 जागा सामान्य जागा आहे, यामध्ये कोणाचेही सिलेक्शन होऊ शकते। जे टॉपचे 17 लोक आहे त्यामध्ये महिला पुरुष कोणत्याही कॅटेगरीचे सर्व काही मुलं या ठिकाणी ह्या 17 जागांमध्ये येणार आहे, टॉपचे 17 यामध्ये सिलेक्ट होणार आहे। आणि त्यानंतर ज्या 15 जागा आहे त्या खास करून महिलांसाठी राखीव आहे आणि या महिलांच्या जागेमध्ये फक्त महिलाच येणार आहे, त्यामुळे कोणत्याही कॅटेगरीच्या असू द्या। जे 17 जागा आहे टॉपच्या 17, त्यानंतरच्या ज्या महिला राहणार आहे टॉपच्या 15 ते यामध्ये येणार आहे आणि बाकीच्या जे 3, 8,
3 त्या जागा दिसत आहे त्या समांतर आरक्षणाच्या जागा आहे. आता ते रिझर्वेशनवाले मुले कोण आहे ते आपल्याला या लिस्टवरून कळत नाही, त्यामुळे आपण त्याची कट ऑफ बघणार नाही आहोत. फक्त आपण या ठिकाणी सामान्य आणि महिलांचीच कट ऑफ बघणार आहोत. तर बघूया राखीवच्या कट ऑफ किती जाणार आहे. राखीवची कट ऑफ आपण बघणार आहोत किती. तर टॉपची बघा, टॉपची 17 कोण कोण आहे. तर सिरियल नंबर 1 पासून तर 17पर्यंत जे आहे बघा. 17 नंबर कोणाचा आहे तर प्रियंका वसंत सुतार या मुलीपर्यंत या ठिकाणी ओपनमध्ये सर्वांचे सिलेक्शन होणार आहे. तर 137 मार्क आहे प्रियंकाला. तर 1 ते 17पर्यंत सर्वांना हार्टली कॉंग्रॅच्युलेशन, त्यांचे 100% या ठिकाणी सिलेक्शन यादीमध्ये नाव येणार आहे. तर एक बघा, प्रेम भोजराज तोत्रेपासून तर प्रियंका वसंत सुतारपर्यंत ओपनमध्ये सिलेक्शन होणार आहे. आणि त्यानंतर आता महिलांचे बघूया. आता तर या प्रियंका वसंत सुतार नंतरच्या जितक्या काही 15 टॉपच्या किती मुली बघा, 15. तर टॉपच्या 15 मुली प्रियंका सुतारनंतर ज्या टॉप 15 मुली असतील त्यांचे महिलांमध्ये सिलेक्शन होणार आहे. तर बघा, त्यानंतर प्राची अल्तमेश याचं सिलेक्शन होणार नाही, याला सोडून द्या, याचं वेटिंगमध्ये होऊन जाईल. त्यानंतर बघा प्राची देवराव या ठिकाणी फक्त आपण 100% कोणाचं सिलेक्शन होणार आहे ते बघत आहोत, वेटिंगचं आपण बघत नाही आहोत. तर बघा या ठिकाणी प्राची देवराव कदम गेडाम SC कॅटेगरीची, तर इथं ओपनमध्ये सिलेक्शन पहिल्या नंबरवर होईल, 137 मार्क आहे. आणि याच्यानंतर ज्या 14 महिला असतील त्यांचं देखील सिलेक्शन होणार आहे, तर ते देखील आपण बघून घेऊया. तर बघा, तर महिलांच्या 18 जागा आहेत. तर सिरियल नंबर 19 आताच आपण बघितलं, तर सिरियल नंबर 19 पासून तर 51पर्यंत च्या ज्या महिला आहेत त्यांचं ओपनच्या 18 महिलांमध्ये सिलेक्शन होणार आहे. आणि जी शेवटची महिला आहे 51वी ती आहे रचना हरिचंद्र अहिर, तिला 133 मार्क आहे. तर ओपन महिलांचा कट ऑफ 133 तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकॉनॉमिकली वीकर सेक्शन आपण बघूया. इकॉनॉमिकली वीकर सेक्शन 18 जागा आहे EWSच्या. आणि EWS हा एक असा सेक्शन आहे की ज्यांची कट ऑफ सर्वात कमी तुम्हाला सध्याच्या काळामध्ये बघायला मिळत आहे. ज्यांनी EWSमध्ये फॉर्म भरला त्यांचं सिलेक्शन खूपच कमी मार्कावर झालेलं आहे आणि त्यांना या ठिकाणी चांगला चान्स सिलेक्शनचा भेटलेला आहे. तर 18 जागा होत्या, 6 सामान्य जागा होत्या, 5 महिलांसाठी जागा होत्या. तर कोणाकोणाचं सिलेक्शन झालेलं आहे बघा, या ठिकाणी आपण माहिती काढलेली आहे. सिरियल नंबर 18, 44, 72, 81, 109 आणि 125 या 6 सिरियल नंबरवाल्याचे EWSमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. आणि 125 नंबरचा जो मुलगा आहे तो आहे पाटील गोपालकृष्ण वसंत, त्याला 127 मार्क आहे. तर बघू शकता 127 मार्कावर कट ऑफ गेलेली आहे लॅब टेक्निशियनची EWSसाठी. आणि 5 महिलांचा बघा, 5 महिला होत्या, त्यामध्ये सिरियल नंबर 240, 263, 277, 413 आणि 558 यांचं सिलेक्शन झालेलं आहे महिलांमध्ये. तर ॲशली जी आहे तिथं 558वा नंबर आहे, तिथं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे बघा, 558 ॲशली. फायनल बघा EWSमध्ये 558 बघा, या ठिकाणी 558 ॲशली पीटर डिसूजा EWS कॅटेगरी 114 मार्कावर तिथं सिलेक्शन झालेलं आहे. तर बघू शकता किती कमी मार्कावर EWSमध्ये सिलेक्शन सध्याच्या काळामध्ये होत आहे. 114 मार्कावर ॲशलीचं सिलेक्शन झालेलं आहे. OBCच्या बघा किती जागा होत्या, तर OBCच्या तुम्ही बघू शकता 38 या टोटल जागा होत्या. त्यापैकी सामान्य जागा 12 होत्या आणि महिलांसाठी 11 जागा होत्या. जर तुम्हाला बघा या 1-2 वर्षाच्या काळामध्ये जर लवकर लागायचे असेल तर EWS ओपनमध्ये असाल तर EWSचं सर्टिफिकेट लवकरात लवकर बनवून घ्या, कारण की या 2-3 वर्षात EWSमध्ये खूपच कमी मार्कावर तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्यानंतर मॅक्झिमम मुलं EWSचं सर्टिफिकेट बनवतील आणि EWSमध्ये कॉम्पिटिशन पुन्हा एकदा वाढून जाईल आणि मॅक्झिमम मार्कावर सिलेक्शन होईल. तर लवकरात लवकर घ्यायचं असेल तर या 2 वर्षात सर्टिफिकेट तयार ठेवा. तर आता OBCचं बघूया. OBCच्या जागा चांगल्या होत्या, 38 इतक्या जागा होत्या OBCच्या. तर OBCचा कट ऑफ आपण या ठिकाणी बघून घेऊया, कोणाकोणाचं कोणत्या 12 मुलांचं टॉप 12 मुलांचं सिलेक्शन होणार आहे. तर बघू शकता 27 पासून तर 84 पर्यंत, 27 पासून तर 84 पर्यंत. तर ज्यांची OBC कॅटेगरी आहे आणि त्यांचा सिरियल नंबर 27 पासून तर 84 या रेंजमध्ये
आलेला आहे तर त्यांचं 100% सिलेक्शन या ठिकाणी होऊन जाणार आहे। तर 84वा जो सिरियल नंबर आहे तो विवेक चिकन करत आहे, 129 मार्क आहे। तर 129पर्यंत मार्क ज्यांना आहे OBC कॅटेगरीमध्ये त्यांचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे जनरलमध्ये, मग त्या महिला असू द्या पुरुष असू द्या। आणि नंतर महिला रिझर्वेशन बघा 11, तर 85 सिरियल नंबर 85पासून तर सिरियल नंबर 140पर्यंत महिलांचं सिलेक्शन या 11 जागेमध्ये होणार आहे। अवंतिका देशमुख हिचा 140वा सिरियल नंबर आहे, तिला 127 मार्क आहे, तिचं सिलेक्शन या ठिकाणी 100% होणार आहे, तिला हार्टली कॉंग्रॅच्युलेशन। नंतर या ठिकाणी बघा SC कॅटेगरी, तर SC कॅटेगरीच्या 27 जागा होत्या आणि सामान्य जागा 9 आणि महिलांसाठी 8, महिलांच्या 8 जागा होत्या। तर SCच्या बघा सिरियल नंबर 29पासून तर सिरियल नंबर 104, 29 ते 104पर्यंत ज्यांचा SCचा सिरियल नंबर आहे त्यांचं सिलेक्शन 100% होईल। तर 104वा सिरियल नंबर आपण बघून घेऊया कोणाचं आहे या ठिकाणी 104वा सिरियल नंबर। तर बघा 104 सिरियल नंबर आहे या ठिकाणी विजय बाबासाहेब हार्लेचा, त्याला 129 मार्क आहे। तर बघू शकता SC सामान्यचा कट ऑफ 129, तर EWSपेक्षा बघा SCपेक्षाही EWSचा कट ऑफ कमी जात आहे, यावरून समजून घेऊ शकता EWSमध्ये किती कमी कॉम्पिटिशन आहे। त्यानंतर महिला बघूया, तर 119पासून तर 199पर्यंत ज्यांचा सिरियल नंबर आहे SC कॅटेगरीमध्ये त्यांचं सिलेक्शन होणार आहे 100%। 199चा बघून घेऊया किती मार्क आहे, 199, तर 199 आहे श्रुती चंद्रशेखर सोनारे, 124 मार्क आहे। तर बघा 124 EWSमध्ये 114 मार्कावर फायनल सिलेक्शन झालं होतं महिलाचं आणि SCमध्ये 124वर सिलेक्शन झालेलं आहे। तर बघा SCपेक्षाही EWSला कमी कट ऑफ गेलेला आहे। आता ST बघून घेऊया किती, तर STसाठी जागा होत्या 9, सामान्य 4 जागा होत्या, महिलांच्या 3 जागा होत्या। तर सिरियल नंबर 73, 138, 215 आणि 273 या 4 महिलांचं STमध्ये सिलेक्शन 100% फिक्स सिलेक्शन होणार आहे, कारण की हेच 4 टॉपर आहे STचे। तर 273 बघून घेऊया किती मार्क आहे 273ला, तर 273ला आहे रितिका मगन राऊतला 120 मार्क। तर बघा STपेक्षाही EWSचा कट ऑफ कमी, EWSचा 114 आणि STचा 120। तर 4, त्यानंतर महिला बघा 486वाली, 519वाली आणि 537वाली या 3 महिलांचं सिलेक्शन झालेलं आहे। 537चं मार्क बघून घेऊया किती आहे, तर 537 प्रियंका प्रभाकर महाले 114 मार्कावर सिलेक्शन झालेलं आहे ST कॅटेगरीमध्ये। नंतर STमध्ये बघितलं आपण, आता SC-BCचं बघूया। सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस जागा भरपूर होत्या 18, सामान्य 6 जागा होत्या, महिलांच्या 5 जागा होत्या। तर या 6 जागेमध्ये बघा सिरियल नंबर 20, 92, 102, 142, 158 आणि 162 यांचं सिलेक्शन झालेलं आहे। तुम्ही लिस्टमधून यांचे मार्क बघू शकता। महिलांचं बघा 5 महिला सिलेक्ट झालेल्या आहे 269 ते 508पर्यंतच्या, 324, 388, 404 आणि 508 या सिरियल नंबरवाल्या महिलांचं सिलेक्शन झालेलं आहे। नंतर VJAचं देखील बघून घ्या। VJA 3 जागा होत्या, यामध्ये एका मुलाचं सामान्यमध्ये 39वाल्याचा सिरियल नंबर, नंतर 287 सिरियल नंबरवाल्याचं महिलामध्ये सिलेक्शन झालेलं आहे। NTBमध्ये देखील एक बघा सिरियल नंबर 22वाल्याचं आणि सिरियल नंबर 64वाल्याचं सिलेक्शन झालेलं आहे। NTTमध्ये सिरियल नंबर 54 आणि सिरियल नंबर 61वाल्याचं। SBCमध्ये 3 जागा होत्या, 97 ज्याचा सिरियल नंबर आहे त्याचं सिलेक्शन झालेलं आहे आणि 147वाल्याचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे। तर बघा या ठिकाणी सर्व काही कॅटेगरीचे आपण मेरिट लिस्टनुसार सिलेक्शन कोणाकोणाचे 100% होऊ शकते ते बघितलेले आहे। तर आणखीन काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि पुढील कोणत्या पदासाठी तुम्हाला व्हिडिओ बनवून पाहिजे ते सांगा। जितके जास्तीत जास्त कमेंट येतील त्यावर आपण व्हिडिओ बनवूया आणि कोणती कॅटेगरी सुटली असेल तर ते देखील नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करून घ्या। डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।